Now student, in last video we have studied how to determine internal resistance of a cell. Now to determine internal resistance of a cell we use potentiometer. This potentiometer is used to determine internal resistance of a cell. Now, in this video, we study some factors which on internal resistance of a cell depends. On what factors does the internal resistance of cell depends? Internal resistance of a cell depends on nature of electrolytes. Nature of electrolyte. Second factor is nature of electrodes. Nature of electrodes. Third factor, distance between the electrodes. And fourth factor, the area of the electrode dipping in the electrolyte. Factors on which internal resistance of cell depends. तर आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल कोणत्या कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंड आहे ते पाहायचे. तर पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट वरती सेकंड फॅक्टर आहे नेचर ऑफ इलेक्ट्रोड्स. नेचर ऑफ इलेक्ट्रोड्स. थर्ड फॅक्टर आहे डिस्टन्स बिटवीन द electrodes. आणि फोर्थ फॅक्टर आहे द एरिया ऑफ इलेक्ट्रोड्स. in the electrolyte. तर पहा या चार फॅक्टर वरती इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल हा डिपेंड असतो. पहा समजा आपण एक सेल कन्सिडर केली. समजा ही एक सेल आहे. त्यानंतर यामध्ये एक सोल्युशन आहे ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतोय. ज्याला म्हणणार आपण इलेक्ट्रोलाइट्स. त्यानंतर आता इथे आपल्याला इलेक्ट्रोड्स घ्यावे लागतील. समजा हा एक इलेक्ट्रोड आहे आणि हा दुसरा इलेक्ट्रोड आहे.
दोन इलेक्ट्रोड्स आहेत, एक एनोड आहे एक कॅथोड आहे. पाहता इथे नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट, नेचर ऑफ इलेक्ट्रोड्स. ते इलेक्ट्रोड्स कशापासून बनलेले आहेत त्याच्या नेचर वरती. तिसरा आहे डिस्टन्स बिटवीन द इलेक्ट्रोड्स. हे जे डिस्टन्स आहे इलेक्ट्रोड्स मधलं यावरती पण इंटरनल रेजिस्टन्स डिपेंड आहे. आणि लास्ट फॅक्टर जो आहे द एरिया ऑफ द इलेक्ट्रोड्स डिपिंग इन द इलेक्ट्रोलाइट. तर हा जो एरिया इलेक्ट्रोलाइट मध्ये डीप झालेला आहे या इलेक्ट्रोडच्या एरियावरती इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल हा डिपेंड आहे. तर हे चार फॅक्टर्स आहेत. आता आपण युजेस ऑफ पोटॅन्शियोमीटर पाहिलं तर आपण तीन युजेस पाहिले. एक म्हणजे टू कंपेअर द ईएमएफ ऑफ सेल, टू कंपेअर द ईएमएफ ऑफ टू सेल बाय इंडिव्हिज्युअल मेथड. सेकंड यूज पाहिला आपण टू कंपेअर द ईएमएफ ऑफ सेल बाय कॉम्बिनेशन मेथड. and third use पाहिला आपण to determine internal resistance of a cell. तर हे जे यूज होते हे सर्व यूज लॅबोरेटरी मध्ये केल्या जातात. तर ऑल ऍप्लिकेशन्स जे तीन आहेत ते लॅबोरेटरी मध्ये परफॉर्म केल्या जातात. परंतु प्रॅक्टिकल यूजेस काही आहेत पोटॅन्शियोमीटरचे. तर पहिला जो प्रॅक्टिकल यूज आहे तो आहे पोटॅन्शियोमीटर ॲज अ व्होल्टेज डिव्हायडर. potentiometer as a voltage divider. Applications. पोटॅन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन्स आहेत जे की प्रॅक्टिकली यूज केल्या जातात. पोटॅन्शियोमीटर ॲज अ व्होल्टेज डिव्हायडर. सेकंड आहे पोटॅन्शियोमीटर ॲज ॲन ऑडिओ कंट्रोल. सेकंड आहे as an ऑडिओ कंट्रोल. आणि थर्ड जो यूज आहे पोटॅन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. तर पहा हे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे पोटॅन्शियोमीटरचे. पहा पोटॅन्शियोमीटर ॲज अ व्होल्टेज डिव्हायडर. पहिलं ऍप्लिकेशन पाहतोय आपण टीटीएल मध्ये. पहिलं ऍप्लिकेशन पोटॅन्शियोमीटर ॲज अ व्होल्टेज डिव्हायडर. व्होल्टेज डिव्हायडर म्हणून पोटॅन्शियोमीटरचा यूज कसा केला जातो. पहा समजा एक सर्किट डायग्राम जर कन्सिडर केली आपण.
ए आणि बी. ए बी हे पोटॅन्शिओमीटर वायर आहे ज्याची लेंथ कॅपिटल एल आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, ईएमएफ कॅपिटल ई, रेजिस्टन्स कॅपिटल आर. आता इथे आपण एक डिव्हाइस ज्याचं पॉझिटिव्ह एक एंड पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलं आणि त्या डिव्हाइसचं दुसरं एंड आपण एका स्लाइडरला कनेक्ट केलं. या पॉइंटला नाव देऊ पी पॉइंट, पॉइंटर पी. आता या पी पॉइंट पर्यंत पोटॅन्शिओमीटर वायरची लेंथ L1 कन्सिडर केली आणि पी पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतची जी लेंथ आहे याला आपण L2 कन्सिडर केलं. आता इथे AB हे पोटॅन्शिओमीटर वायर आहे. तर पोटॅन्शिओमीटर ॲज अ व्होल्टेज डिवायडर, पोटॅन्शिओमीटरचा यूज आपण व्होल्टेज डिवायडर साठी करू शकतो टू डिवाइड द कंटिन्युअसली चेंज इन आउटपुट व्होल्टेज ऑफ अ व्होल्टेज सप्लाय. तर पहा ही सर्किट डायग्राम ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत तर ते इथे एक्सप्लेन करायचे. पोटॅन्शिओमीटर कॅन बी यूज्ड ॲज अ व्होल्टेज डिवायडर टू कंटिन्युअसली चेंज द आउटपुट व्होल्टेज ऑफ अ व्होल्टेज सप्लाय. तर इथे जे आउटपुट व्होल्टेज आहे या डिव्हाइस साठी यूज होणार तर ते कंटिन्युअसली जे चेंज होणार आहे तर ते कंटिन्युअसली चेंज करण्यासाठी आपण पोटॅन्शिओमीटरचा यूज करतोय. त्यानंतर ॲज शोन इन द फिगर, potential capital B is set up between the points A and B of the potentiometer wire. हे जे A आणि B पोटॅन्शिओमीटर वायर आहे याच्या अक्रॉस पोटेंशियल डिफरन्स कॅपिटल B हा अप्लाय केलेला आहे. AB या वायरच्या अक्रॉस one end of a device is connected to positive point. हा जो डिव्हाइस आहे याचा एक एंड पॉझिटिव्ह पॉइंटला कनेक्ट केला. इथे करंट फ्लो व्हायला आहे तो या डायरेक्शनला फ्लो व्हायला आहे कारण पॉझिटिव्ह टर्मिनल इथे या सेलचं ए ला कनेक्ट आहे, या डायरेक्शनला करंट फ्लो व्हायला आहे. One end of a device is connected to a positive point A and the other end is connected to a slider that can move along the wire AB. तर डिव्हाइस एक ए पॉइंटला कनेक्ट केलेला आहे पॉझिटिव्ह पॉइंटला आणि दुसरे एंड जे आहे एका स्लाइडरला आहे जे स्लाइडर एबी वायर वरती आपण मूव करणार आहे. The voltage capital B gets divided in proportion of lengths L1 and L2. तर हे अप्लाय केलेले जे व्होल्टेज आहे हे प्रपोर्शन मध्ये डिवाइड होणार आहे अकॉर्डिंग टू द लेंथ L1 and L2 such that आता यासाठी या डिव्हाइस साठी L1 साठी व्होल्टेज V1 जर कन्सिडर केलं आपण तर V1 is equal to dV for length L1 divided by dl. हा फॉर्म्युला यूज करता येईल. त्यानंतर आपण जर या P पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत व्होल्टेज डिवाइड झालेलं V2 जर कन्सिडर केलं तर dV L2 divided by dl. परंतु आता L2 ला आपण L च्या फॉर्म मध्ये आणू शकतो dV in bracket capital L minus
L1 upon dl. तर आपण जे डिवाइड झालेलं व्होल्टेज आहे त्याला एक्सप्रेस करू शकतो इन मॅथेमॅटिकल फॉर्म. V1 is equal to dV by dl for L1 and V2 is equal to dV by dl for L2. L2 ला आपण L minus L1 लिहिलं. याचं रिझन आहे L1 plus L2 is equal to capital L. पहा एवढी लेंथ L1 आहे, ही लेंथ L2 आहे, तर L1 plus L2 म्हणजेच कॅपिटल L आहे. तर L2 is equal to होईल L minus L1. तर हे समजलं असेल तुम्हाला. तर हा झाला पहिला ऍप्लिकेशन पोटॅन्शियोमीटर ॲज अ व्होल्टेज डिव्हायडर. आता सेकंड ऍप्लिकेशन आहे पोटॅन्शियोमीटर ॲज अन ऑडिओ कंट्रोल. आपण स्लाइडिंग पोटॅन्शियोमीटर हे कॉमनली यूज केला जातो मॉडर्न लो पॉवर ऑडिओ सिस्टम मध्ये ॲज अन ऑडिओ कंट्रोल डिव्हाइस. पहा तुम्ही साऊंड सर्व्हिसेस वाले जे असतात तर त्यांच्याकडे एक मशीन असते त्याला मिक्सर म्हणतात. तर हे जे मिक्सर आहे मिक्सरला स्लाइडिंग ऑडिओ कंट्रोलर्स असतात. ते जे स्लाइडिंग ऑडिओ कंट्रोल्स आहेत तर त्या स्लाइडिंग ऑडिओ कंट्रोल्सला याला स्लाइड करून अप अँड डाऊन ऑडिओ कंट्रोल केला जातो. म्हणजे जो आवाज आहे साऊंडचा तो कंट्रोल करण्याचं काम हा स्लाइडिंग पोटॅन्शियोमीटर करत असतो. Both sliding and rotary potentiometer are regularly used for frequency attenuation, loudness control, and for controlling different characteristics of audio signal. तर पहा दोन टाइपचे पोटॅन्शियोमीटर आहे. एक तर रोटरी हा जो रोटरी डिव्हाइस आहे याला आपण रोटेट करू शकतो या डायरेक्शनला किंवा अपोजिट डायरेक्शनला. तर इथे लक्षात ठेवा जेव्हा आपण ऑडिओचा जो साऊंड आहे तो कमी जास्त करतो तर तिथे एक नॉब असते. ती जी नॉब आहे त्याला आपण जर फिरवलं तर ऑडिओ हा कंट्रोल केला जातो. एक तर फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑडिओ इन्क्रीज केला जाते किंवा डिक्रीज केला जाते. तर जिथे जिथे फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन, लाउडनेस कंट्रोल अँड कंट्रोलिंग डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडिओ सिग्नल, तर यासाठी स्लाइडिंग पोटॅन्शियोमीटर और रोटरी पोटॅन्शियोमीटर हे रेग्युलरली यूज केला जातात. तर हा झाला सेकंड यूज ऑडिओ कंट्रोलसाठी. ऑडिओ कंट्रोलसाठी दोन टाइपचे पोटॅन्शियोमीटर, स्लाइडिंग पोटॅन्शियोमीटर आणि रोटरी पोटॅन्शियोमीटर. स्लाइडिंग पोटॅन्शियोमीटर हे स्लाइड केल्या जातं आणि रोटरी पोटॅन्शियोमीटर हे अँटी क्लॉकवाइज आणि क्लॉकवाइज रोटेट करून आपण ऑडिओला काय कंट्रोल करू शकतो. Now third use of potentiometer is a potentiometer as a sensor. पाहता सेन्सर म्हणून पोटॅन्शियोमीटरचा यूज केला जातो. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये potentiometer as a sensor. If the slider of a potentiometer is connected to a moving part of a machine,
It can work as a motion sensor. जेव्हा आपण स्लाइडिंग पोटॅन्शिओमीटर हे कनेक्ट केलं मशीनचा जो पार्ट मूव्ह होतोय त्या पार्टला जर आपण स्लाइडिंग पोटॅन्शिओमीटर जर कनेक्ट केलं तर ते स्लाइडिंग पोटॅन्शिओमीटर सेन्सर म्हणून वर्क करतं. आता समजा small displacement of a moving part causes change in potential which is further amplified using an amplifier circuit. तर जेव्हा मूव्हिंग पार्टचं डिस्प्लेसमेंट होतं तर डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स हा ऑकर होतो. म्हणजे त्या डिव्हाइस मधून पास होणारे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तर ते चेंज होतं आणि ते नंतर एम्प्लिफाय केलं जातं एम्प्लिफायर सर्किटचा वापर करून. द पोटेन्शियल डिफरन्स इज कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द मूव्हिंग पार्ट. म्हणजे त्या मूव्हिंग पार्टचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे त्यावरून ते पोटॅन्शिओमीटर मेजरमेंट म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स हे कॅलिब्रेट केला जातं. पोटेन्शियल डिफरन्स हा कॅलिब्रेट केला जातो मूव्हिंग पार्टच्या डिस्प्लेसमेंट वरून. तर पोटॅन्शिओमीटर ॲज अ सेन्सर म्हणून यूज केला जातं मशीन्स मध्ये, ज्या मशीन्स सेन्सर वरती चालतात. तर आता इथे महत्त्वाचं तुम्हाला बॅनर प्रिंटिंग मशीन माहिती असेल तर बॅनर प्रिंटिंग मशीनला एक प्रिंटिंग हेड असतं. ते प्रिंटिंग हेड स्लाइड होतं फ्रॉम लेफ्ट टू राइट अँड राइट टू लेफ्ट. जेव्हा ते प्रिंटिंग हेड जेव्हा स्लाइड होतं म्हणजे त्या मशीनचा जो मूव्हिंग पार्ट आहे तो स्लाइड होतो. जेव्हा मशीनचा तो मूव्हिंग पार्ट स्लाइड व्हायला म्हणजे त्याचे डिस्प्लेसमेंट व्हायले तेव्हा which causes change in the potential which is further amplified by using amplifier circuit. तर त्यामुळे जे पोटॅन्शियल डिफरन्स ऑकर झालेला आहे तो कॅलिब्रेट करून मेजर केला जातो अकॉर्डिंग टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द मूव्हिंग पार्ट ऑफ द मशीन. तर हे झाले प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन पोटॅन्शिओमीटरचे 3. पोटॅन्शिओमीटर ॲज अ व्होल्टेज डिव्हायडर, पोटॅन्शिओमीटर ॲज अन ऑडिओ कंट्रोल आणि पोटॅन्शिओमीटर ॲज अ सेन्सर. तर हे 3 ऍप्लिकेशन आहेत प्रॅक्टिकल. आता नेक्स्ट आपल्याला पाहिजे advantages of potentiometer over a voltmeter for measuring EMF. The advantages of potentiometer over a voltmeter for measuring EMF. Potentiometer is more sensitive than voltmeter. तर potentiometer हा voltmeter पेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे. A potentiometer can be used to measure a potential difference as well as an EMF of a cell. potentiometer चा वापर आपण मेजरमेंट ऑफ पोटॅन्शियल डिफरन्स अँड EMF ऑफ अ सेल या दोन्हीसाठी करू शकतो. परंतु व्होल्टमीटर ऑलवेज मेजर टर्मिनल पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे दोन एंड मधलं पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी आपण व्होल्टमीटरचा वापर करतो. अँड इट इज ड्रॉ सम करंट इट कॅन नॉट बी युज्ड टू मेजर द EMF ऑफ अ सेल. त्याचबरोबर व्होल्टमीटर हा
सेलचं ईएमएफ मेजर करण्यासाठी यूज केला जात नाही, त्याचं कारण आहे की तो काही करंट स्वतःसाठी यूज करतो, पोटॅशियोमीटर करंट यूज करत नाही स्वतःसाठी. त्यानंतर मेजरमेंट ऑफ पोटॅशियल डिफरन्स और ईएमएफ इज व्हेरी ॲक्युरेट इन केस ऑफ पोटॅशियोमीटर. तर पोटॅशियोमीटरचा वापर करून आपण पोटॅशियल डिफरन्स आणि ईएमएफ हे मोर ॲक्युरेटली और व्हेरी ॲक्युरेटली मेजर करू शकतो. A very small potential difference of the order 10 raised to minus 6 volt can be measured with it. तर पोटॅशियोमीटरचा वापर करून आपण above 10 raised to minus 6 volt म्हणजेच मायक्रो व्होल्ट हे व्होल्टेज पण आपण मेजर करू शकतो पोटॅशियोमीटरचा वापर करून. Least count of a potentiometer is much better compared to the least count of voltmeter. पोटॅशियोमीटरचा जो लिस्ट काउंट आहे हा बेटर आहे व्होल्टमीटरच्या लिस्ट काउंट पेक्षा. ड्यू टू ऑल these reasons potentiometer is preferred over a voltmeter for measuring EMF. म्हणजे आपल्याला पोटॅशियोमीटर हे यूज करता येतं स्मॉल पोटॅशियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. त्याचबरोबर हा सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे. व्होल्टमीटर पेक्षा पोटॅशियोमीटर हे पोटॅशियल डिफरन्स ॲज वेल ॲज ईएमएफ ऑफ अ सेल मेजर करू शकतो, परंतु व्होल्टमीटर फक्त टर्मिनल पोटॅशियल डिफरन्स मेजर करू शकते. इट कॅन नॉट बी यूज्ड टू मेजर ईएमएफ ऑफ द सेल. व्होल्टमीटर यूज केला जात नाही. मेजरमेंट ऑफ पोटॅशियल डिफरन्स और ईएमएफ इज व्हेरी ॲक्युरेट इन द केस ऑफ पोटॅशियोमीटर. A very small potential difference of the order 10 raised to minus 6 volt, that is microvolt, can be measured with potentiometer. Least count of this potentiometer is much better than least count of the voltmeter. तर हे ॲडव्हान्टेजेस आहेत पोटॅशियोमीटरचे. तर पहा, पहिला ॲडव्हान्टेज आहे सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह आहे पोटॅशियोमीटर हा कसा आहे सेन्सिटिव्ह. त्यानंतर पोटॅशियोमीटर हा यूज केला जातो पोटेन्शियल डिफरन्स अँड ईएमएफ मेजर करण्यासाठी. पोटेन्शियल डिफरन्स अँड ईएमएफ मेजर करण्यासाठी. त्यानंतर मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड ईएमएफ हे व्हेरी ॲक्युरेट असतं बाय युजिंग पोटॅशियोमीटर. व्हेरी स्मॉल पीडी 10 raised to minus 6 volt हे पण आपण मेजर करू शकतो पोटॅशियोमीटरचा वापर करून. त्यानंतर पोटॅशियोमीटर हा जो डिव्हाइस आहे तर हा मोर ॲक्युरेट आहे आणि 10 raised to minus 6 volt पर्यंत हा आपण यूज करू शकतो. त्यानंतर लिस्ट काउंट. लिस्ट काउंट पोटॅशियोमीटरचा मच बेटर आहे दॅन द व्होल्टमीटर. तर पोटॅशियोमीटर सेन्सिटिव्ह आहे, व्होल्टमीटर सेन्सिटिव्ह नाही. पोटॅशियोमीटर हे पोटेन्शियल डिफरन्स अँड ईएमएफ मेजर करण्यासाठी यूज केला जातो. व्होल्टमीटर फक्त पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज केला जातो. पोटॅशियोमीटर हा व्हेरी ॲक्युरेट डिव्हाइस आहे म्हणजेच ॲक्युरेट मेजरमेंट करण्यासाठी यूज केला जातो. व्होल्टमीटर हा ॲक्युरेट नाहीये म्हणजेच व्हेरी स्मॉल व्होल्टेज आपण मेजर करू शकत नाही. त्यानंतर पोटॅशियोमीटरचा लिस्ट काउंट हा मच बेटर आहे दॅन द व्होल्टमीटर लिस्ट काउंट. आता पोटॅशियोमीटरचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. हे झाले ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटॅशियोमीटर. डिसएडव्हान्टेजेस. डिसएडवांटेज पहिला आहे पोटॅशियोमीटर इज नॉट पोर्टेबल.
पोर्टेबल म्हणजे पोटॅन्शियोमीटरला आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही, म्हणजे तो पोर्टेबल नाहीये, नॉट पोर्टेबल. सेकंड आहे इट कॅन नॉट मेजर EMF or PD directly. तर पहा सेकंड डिसएडवांटेज असा आहे की डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स और EMF इज नॉट पॉसिबल. म्हणजे इट कॅन नॉट मेजर EMF or PD डायरेक्टली मेजरमेंट करू शकत नाही आपण पोटॅन्शियोमीटरचा वापर करून. ही आहे दोन डिसएडवांटेजेस पोटॅन्शियोमीटरचे. तर पोर्टेबल नाहीये म्हणजे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण घेऊन जाऊ शकत नाही. त्यानंतर EMF किंवा पोटॅन्शियल डिफरन्स हे डायरेक्टली मेजर करता येत नाही पोटॅन्शियोमीटरचा वापर करून. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकली लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल करावं लागतं आणि EMF आणि पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करावा लागतं. तर हे झाले डिसएडवांटेजेस. आता जर डिस्टिंग्विश बिटवीन अ पोटॅन्शियोमीटर अँड अ व्होल्टमीटर असं जर विचारलं तर आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉइंट्स सांगतो. पहा, डिस्टिंग्विश बिटवीन पोटॅन्शियोमीटर अँड व्होल्टमीटर. तर पोटॅन्शियोमीटर हा सेन्सिटिव्ह आहे, व्होल्टमीटर हा सेन्सिटिव्ह नाहीये. पोटॅन्शियोमीटर हा यूज केला जातो टू मेजर पोटॅन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज EMF, परंतु व्होल्टमीटर ओनली यूज्ड टू मेजर पोटॅन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स. म्हणजे टर्मिनल्स मधलं पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी फक्त व्होल्टमीटर यूज केला जातो. पोटॅन्शियोमीटर does not draw any current from the source of known EMF. known EMF मधला जो करंट फ्लो होणार आहे तर त्याला पोटॅन्शियोमीटर ड्रॉ करत नाही, म्हणजे स्वतःसाठी यूज करत नाही. व्होल्टमीटर इट ड्रॉज सम करंट फ्रॉम द सोर्स ऑफ EMF. त्यानंतर पोटॅन्शियोमीटर ही पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज केला जातं अँड it is equal to the actual potential difference. म्हणजे सोर्सचं जेवढं पोटॅन्शियल डिफरन्स आहे तेवढंच पोटॅन्शियल डिफरन्स पोटॅन्शियोमीटर आपल्याला शो करतो, परंतु व्होल्टमीटर हा ऍक्च्युअल पोटॅन्शियल डिफरन्स जे सोर्स आहे त्यापेक्षा कमी मेजर करतो. तर पोटॅन्शियोमीटर हा याचा रेजिस्टन्स इनफायनाइट आहे. पोटॅन्शियोमीटरचा रेजिस्टन्स इनफायनाइट आहे, व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स फायनाइट आहे. It measures EMF as well as PD. म्हणजे पोटॅन्शियोमीटर हा EMF आणि पोटॅन्शियल डिफरन्स दोन्ही मेजर करण्यासाठी यूज केला जातो. व्होल्टमीटर हा ओन्ली पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करतो. त्यानंतर पोटॅन्शियोमीटर is used to measure internal resistance of a cell. internal resistance of a cell डिटरमाइन करण्यासाठी आपण पोटॅन्शियोमीटरचा वापर करतो. व्होल्टमीटर cannot be used to measure internal resistance of a cell. पोटॅन्शियोमीटर हा more accurate आहे, व्होल्टमीटर हा less accurate आहे. It does not give direct reading. पोटॅन्शियोमीटरचा वापर करून आपण डायरेक्ट रीडिंग घेऊ शकत नाही, परंतु व्होल्टमीटरचा वापर करून डायरेक्ट रीडिंग घेता येतात. त्यानंतर पोटॅन्शियोमीटर हा पोर्टेबल नाहीये, व्होल्टमीटर हा पोर्टेबल आहे. Potentiometer are used to measure low voltage values only. Voltmeter are used to measure low voltage as well as high voltage. दोन्ही व्होल्टेजला मेजर करण्यासाठी आपण व्होल्टमीटर यूज करू शकतो. लो आणि हाय दोन्ही व्हॅल्यू. पोटॅन्शियोमीटर फक्त लो व्होल्टेजला मेजर करतो. तर हे झाले कंपॅरिझन बिटवीन द पोटॅन्शियोमीटर अँड व्होल्टमीटर. म्हणजेच त्याला आपण डिस्टिंग्विश बिटवीन द पोटॅन्शियोमीटर अँड व्होल्टमीटर म्हणू शकतो. आता why should not the jockey be slided along the potentiometer wire?
तर पोटॅन्शिओमीटर वायर वरती जॉकी ही स्लाइड का नाही करायची असं आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण जॉकी जी जॉकी आपण गॅल्व्हॅनोमीटर थ्रू यूज करतो, तर ही जी जॉकी आहे या पोटॅन्शिओमीटर वायर AB वरती स्लाइड का नाही करायची असं आपल्याला विचारले. जेव्हा आपण या जॉकीला स्लाइड करणार तर जॉकी म्हणजे समजा हे पेन सारखं असतं डिव्हाइस. जेव्हा आपण यावरती स्लाइड करणार तर वायर सोबत या जॉकीचं काय होणार, फ्रिक्शन होणार आणि फ्रिक्शन झाल्यामुळे हीट प्रोड्यूस होणार. फ्रिक्शन मुळे काय प्रोड्यूस होणार, हीट, आणि हीट प्रोड्यूस झाल्यामुळे वायर जे आहे ते डिफॉर्म होणार. डिफॉर्मेशन म्हणजे वायरचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो डिक्रीज होऊ शकतो आणि वायर डिफॉर्म झाल्यामुळे चेंज इन रेजिस्टन्स, त्या वायरचा रेजिस्टन्स हा चेंज होईल. जसे की पहा, रेजिस्टन्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे जेव्हा आपण जॉकीला या पोटॅन्शिओमीटर वायर वरती जर स्लाइड केलं तर स्लाइड केल्यानंतर फ्रिक्शन होईल. कशामध्ये, पोटॅन्शिओमीटर वायर मध्ये आणि त्या जॉकी मध्ये, दोन्ही मध्ये फ्रिक्शन होईल. फ्रिक्शन झाल्यामुळे हीट प्रोड्यूस होईल. हीट प्रोड्यूस झाली तर वायरचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो चेंज होईल आणि तो चेंज झाल्यामुळे रेजिस्टन्स हा चेंज होईल. क्रॉस सेक्शनल एरियाच्या इनवर्स प्रोपोर्शन मध्ये आहे रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स ऑफ द वायर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. तर क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज झाल्यामुळे रेजिस्टन्स हा इन्क्रीज होईल. रेजिस्टन्स इन्क्रीज झाला तर ॲक्युरेट मेजरमेंट करता येणार नाही, म्हणून आपण जॉकीला स्लाइड करत नाही अलॉंग द पोटॅन्शिओमीटर वायर. तर जॉकी स्लाइड न करता आपण टॅप करतो. टॅप करणे म्हणजे ती जॉकी फक्त टेकवणे, स्लाइड न करणे. हे लक्षात घ्या. स्लाइड करणे म्हणजे या जॉकीला या वायर वरती मूव्ह करणे लेफ्ट राईटला, परंतु टॅप करणे म्हणजे जॉकी ही टच करून पाहणे नल पॉइंट ऑब्टेन करण्यासाठी. तर आता इथे जर समजा आपण पोटॅन्शिओमीटर वायर मधून फ्लो होणारा जो करंट आहे तो इन्क्रीज केला तर काय होईल, तर जेव्हा आपण पोटॅन्शिओमीटर वायर मध्ये फ्लो होणारा करंट जर इन्क्रीज केला तर पोटॅन्शियल ग्रेडियंट इन्क्रीज होईल आणि पोटॅन्शियल ग्रेडियंट जर इन्क्रीज झालं तर पोझिशन ऑफ झिरो डिफ्लेक्शन ही शॉर्टर लेंथ वरती आपल्याला ऑब्टेन होईल. पहा, पोटॅन्शिओमीटर वायर मधला जो करंट फ्लो व्हायला आहे I हा जर इन्क्रीज केला, हा इन्क्रीज केल्यामुळे पोटॅन्शियल ग्रेडियंट Pg, पोटॅन्शियल ग्रेडियंट इन्क्रीज होईल आणि पोटॅन्शियल ग्रेडियंट इन्क्रीज झाल्यामुळे आपल्याला जो नल पॉइंट ऑब्टेन करायचा आहे तर झिरो डिफ्लेक्शन, गॅल्व्हॅनोमीटरचं झिरो डिफ्लेक्शन हे शॉर्टर लेंथ ऑफ द पोटॅन्शिओमीटर वायर वरती आपल्याला ऑब्टेन करता येईल. आता जर समजा करंट फ्लोइंग थ्रू द पोटॅन्शिओमीटर वायर हा जर डिक्रीज केला तर पोटॅन्शियल ग्रेडियंट पण डिक्रीज होईल. पोटॅन्शियल ग्रेडियंट डिक्रीज झाल्यामुळे
position of zero deflection will be occur at longer length. म्हणजे नल पॉइंट जो ऑब्टेन करायचा आहे तो लॉंगर लेंथ वरती आपल्याला ऑब्टेन होईल. तर हे झालं पोटॅन्शियोमीटर वायर मधला करंट इन्क्रीज केला तर काय होईल आणि डिक्रीज केला तर काय होईल. तर पुन्हा एकदा सांगतो पहा, पोटॅन्शियोमीटर वायर मधला करंट जर इन्क्रीज केला तर पोटॅन्शियल ग्रेडियंट इन्क्रीज होईल. पोटॅन्शियल ग्रेडियंट इन्क्रीज झाल्यामुळे झिरो डिफ्लेक्शन ही शॉर्टर लेंथ वरती ऑब्टेन होईल. त्यानंतर करंट फ्लोइंग थ्रू द पोटॅन्शियोमीटर हा जर डिक्रीज केला तर डिक्रीज केल्यानंतर पोटॅन्शियल ग्रेडियंट डिक्रीज होईल आणि जो नल पॉइंट आहे झिरो डिफ्लेक्शन विल बी ऑब्टेन ॲट द लॉंगर लेंथ ऑफ द वायर. वायरच्या लॉंगर लेंथ वरती झिरो डिफ्लेक्शन ऑब्टेन होईल.